शिरूर लोकसभेमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरनं आढळराव पाटलांनी कोल्हेंची खिल्ली उडवली आहे। त्यामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं दिसतंय। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प म्हणजे कोल्हेंनी जनतेला दाखवलेलं चंदेरी दुनियेतलं स्वप्न असल्याचं आढळराव पाटलांनी म्हटलंय। इंद्रायणी मेडिसिटी हा एकाच छताखाली उभारलेला जात असलेल्या देशातल्या पहिल्या प्रकल्पाला पाठिंबा देण्याऐवजी आढळराव पाटलांच्या पोटात मळमळत असेल तर गेट वेल सून असं म्हणत कोल्हे यांनी उत्तर दिलं। इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून चालू आहे। 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 300 एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी, ज्यामध्ये 300 एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची घोषणा केली। अशी घोषणा त्यांना शोभते, कारण ती घोषणा कधीच अंमलात आली नाही। भाषणामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा इंद्रायणी मेडिसिटी नावाची घोषणा होत जाते। असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले त्यापैकी तो इंद्रायणी मेडिसिटी आहे। काहीच केलेलं नाही आहे। मला वाटतं कदाचित माननीय महोदयांना याचा विसर पडला असेल की ते सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात आहे, याचा त्यांना कदाचित विसर पडला असेल। कारण या संदर्भातलं सूतोवाच विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं स्वतः अजितदादांनी केलेलं आहे। या संदर्भातली जागा जी आरक्षित झालेली आहे, आपल्याला स्वतःला 15 वर्षात काही करता आलं नाही। कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या, आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय। पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन की गेट वेल सून।